CR7 मेन्स सलून. आता तुमच्या केसांना हवी तशी स्टाईल द्या फक्त CR7 मेन्स सलून मध्ये. एकदा अवश्य भेट द्या. फॉरेस्ट नियर कुमार चौक, रेल्वे लाईन, सोलापूर. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या नेतृत्वात युवा मोर्चा शहर मध्य विधानसभा संयोजक शिवानंद कावडे यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रेषक गॅस एजन्सी मार्फत प्रभाग क्रमांक 15 मध्ये मोफत गॅस टाकी, शेगडी, रेग्युलेटर किट वाटप करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवर नगरसेविका गोल्डन वुमन श्रीदेवी ताई फुलारे, युवा मोर्चा अध्यक्ष विजयजी कुलते, सरचिटणीस मयूर घुगे, सरचिटणीस विश्वनाथ प्याटी, चिटणीस रोहित किणगी तसेच युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते. आयोजक शिवानंद सिद्धारेड्डी कावडे मित्रपरिवार कार्यक्रम अतिशय उत्तमपणे कार्यक्रम घेतले. यावेळी लाभार्थी महिलांनी अत्यंत समाधानी आणि आनंदाने आयोजकांचे कौतुक केले. तिने आमचे शहर मध्यचे विधानसभेचे संयोजक शिवानंद कावडे यांच्या माध्यमातून आज हा जो अत्यंत स्तुत्य उपक्रम ते घेत आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचं जे वाटप जे तुमच्या आमच्या सर्व माता भगिनींना करणार आहेत. खरं तर मी त्यांचं कौतुक करतो. शिवा कावडे हे अत्यंत म्हणजे चांगला भारतीय जनता पार्टीचा धडाधडीचा कार्यकर्ता आहे. समाजोपयोगी अनेक उपक्रम ते सातत्याने राबवत असतात, अत्यंत सक्रिय असतात. तर त्यांच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो. जास्त वेळ घेत नाही, पण समाजामध्ये अशी काही लोक आहेत की आज देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरनं जवळपास 75 पेक्षा अधिक वर्ष झालेली आहेत आणि ज्यांच्या घरी चुलीवरती स्वयंपाक होत होता. तर अशा आमच्या सर्व माता भगिनींच्यासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी हा विचार केला की माझ्या माता भगिनीच्या डोळ्यातून जो धुरामुळे अश्रू येतोय, त्यांचं जी तब्येत खराब होते, त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होतो, तो कुठेतरी होऊ नये म्हणून उज्ज्वला गॅस योजनेचं वाटप करण्याचं ही जी योजना त्यांनी आणलेली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे. आणि या योजनेला तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचं काम शिवानंदजी कावडे यांच्यासारखे माझे सहकारी करतायत, याचा एक वेगळा मला आनंद आहे. आणि भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहराच्या वतीने असे अनेक कार्यक्रम हे सातत्याने राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे. अशाच सामाजिक कार्यक्रमांनी अशा सेवाभावी मुख्यमंत्र्यांचा जन्मदिवस साजरा व्हावा ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि याच्यापेक्षा जास्त वेळ घेणार नाही, बोलण्यासारखं खूप काही आहे. पण आज तुम्ही सर्वजण इथं वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे थोडासा उशीर झाला, कारण की शहरभरामध्ये असे 56 पेक्षा जवळपास 106 कार्यक्रम आज शहरभरामध्ये राबवले जात आहेत. त्यामुळे थोडासा सगळीकडे कार्यक्रमांना उशीर झाला. शहर अध्यक्ष इथे येणार होते. आता माझं त्यांच्याशी फोनवरती बोलणं झालं की काही कार्यक्रमामध्ये ते अडकले आहेत, ते इथे येऊ शकत नाहीत. त्यांनी सांगितलं नाही तर ते स्वतः इथं उपस्थित राहणार होते. आणि आता शिवानंदने अशी माहिती दिली की अजून एक जवळपास 40 ते 50 याचं वाटप म्हणजे गॅस कनेक्शनचं अजून वाटप पुढच्या टप्प्यामध्ये होणार आहे. तर अशाच पद्धतीने त्यांनी काम करत राहावं. समाजामध्ये ज्यांना काही गोष्टींची गरज आहे, आवश्यकता आहे आणि सरकारच्या माध्यमातून ज्या अनेक योजना सरकार राबवतं त्या सामान्य लोकांपर्यंत तळागाळापर्यंत त्यांनी घेऊन जाव्यात अशा त्यांना शुभेच्छा देतो. आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच इथं बसलेल्या प्रत्येक माता भगिनींचा आशीर्वाद त्यांना लाभून ते पुढच्या वेळेस नगरसेवक होतील अशा सदिच्छा देखील व्यक्त करतो. आणि इथं मला बोलण्याची संधी दिली, कार्यक्रमाला तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपण बघतो की आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस असल्यामुळं आणि आपण सर्व महिला आणि ज्या वेळेस आपण महिलांना चूल आणि मूल करायला बघतो ना, खरं तर गॅस किती महत्वाचा आहे तुम्हाला सर्व महिलांना माहिती आहे की
मध्ये गॅसची टंचाई, पण काही पत्रकार म्हणा, काय विरोधक लोक म्हणा, ते गॅसच्या टंचाईबद्दल खूप मोठा अफवा पसरवला. पण आपल्या सोलापूर शहरामध्ये म्हणा, महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने गॅस सगळ्यांना सप्लाय होत आले आणि चांगल्या पद्धतीने आपलं भाजप सरकार काम करत आलं आहे. आणि तेच आपले मुख्यमंत्री साहेब म्हणा, त्यांनी अनेक माध्यमातून चांगल्या पद्धतीने जे सोलापूर पूर्ण महाराष्ट्रात चेहरा बनवून टाकले की पंतप्रधान म्हणा, नरेंद्र मोदी साहेब म्हणा, यांच्या नेतृत्वाखाली आपण सोलापूर शहरामध्ये म्हणा, विविध भागामध्ये म्हणा, चांगल्या पद्धतीने आपण काम करत आहे. आणि आम्ही सर्व भाजपचे सर्व टीम असल्यासारखे आणि शिवाभाऊ कावडे सुद्धा तळागाळापासून त्यांना सामाजिक करायचं चांगल्या पद्धतीने काम करायला बघतात. त्यांना ही एक आवड असल्यासारखी आहे. पुढची संधी आली तर तेही भविष्य काळामध्ये नगरसेवक होऊ शकतात. त्यांचंही स्वप्न पूर्ण व्हायला बघेल. कारण की माणूस जेव्हा कार्य करत तो स्वतः मोठा व्हायला बघतो ना, जनता त्यांना निवडून द्यायला बघते. जसं तुम्ही लोकांनी आम्हाला जसं निवडून दिलं तसं पुढचा युवक नेता म्हणताना शिवाभाऊ कावडे असायला बघेल. आणि आपण बघतो की सर्वांना आपल्या पार्टीचे सर्व माझे भाजप कार्यकर्ते, माझे बांधव यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले की, कारण की प्रत्येक ठिकाणी आज मुख्यमंत्र्यांचा बर्थडे असल्यामुळं सर्व पदाधिकारी सर्व लोक प्रत्येक ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे आम्ही कार्यक्रम घेत आहे. आणि आपण बघतो की गॅसची किंमत किती महाग असल्यासारखी. साधा आपल्याला गॅस घ्यायचा असलं तर 7-8 हजार रुपये खर्च करावा लागतो. आणि आता गॅसची किंमत सिलेंडरची झालेली आहे की 970 रुपये झालेली आहे. हे तुम्हाला 450 रुपयामध्ये एवढं फुकट सिलेंडर गॅस वगैरे भेटायला बघते. केवळ हे भाजप सरकार काम करू शकतं, इतर कुठलेही पक्ष करू शकत नाही. अजून ज्या काही महिलांच्या योजना असलेल्या आपण तुमच्यापर्यंत आणून द्यायचा प्रयत्न करूया. आणि एकजुटीने एक मताने आपण सर्व नागरिक आमच्या सोबत तुम्ही राहावा. कोणी पण काय पण सांगायचा प्रयत्न करतील, दिशाभूल करतील, ते नाही श्रद्धा करता. जो सत्तेमध्ये पक्ष राहायला बघतो तो तळागाळामध्ये काम करायला बघतो. आणि आपले देवेंद्रदादा कोटे पण चांगल्या माध्यमातून काम करायला बघतात. मध्यचे आमदार त्यांचंही खूप चांगल्या पद्धतीने काम असले, तिन्ही सुद्धा आमदार म्हणा. आणि पालकमंत्री तर काय सांगूच नका, त्यांचंही खूप छान काम असल्यासारखं आहे. वारीचं पण पंढरपुरामध्ये स्वतः त्यांनी उतरून चांगल्या पद्धतीने काम करत आहे, सेवा करत आहे भक्त लोकांची. आणि कुठल्याही लोकांना अडचणी न येण्यासारखे आपण तसं त्या पद्धतीने काम करत आहे. आज या ठिकाणी जे कार्यक्रम घेतलेत आहे की उज्ज्वला गॅस, तुम्ही महिलाही सगळ्याजण मोठ्या प्रमाणे उपस्थित राहिला आणि आम्हाला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण की कार्यक्रमामध्ये मागे पुढे व्हायला बघतात. आज या ठिकाणी मला बोलायची संधी दिल्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. आपण मुख्यमंत्र्यांनी साहेबांना दिलगिरी आयुष्य मागावे की त्यांचे ह्याच्याही पुढे चांगले पद भेटू द्या, करू द्या. सोलापुराचा भरपूर विकास होऊ द्या, महाराष्ट्राचा. मी दिलगिरी व्यक्त करतो की 1 ते 1.5 तास झालं या ठिकाणी सर्व टाईम बसलेले, जास्त वेळ भेटलो. त्यात आता माझ्यामध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये नोंदणी झाली आपली. मग युद्धाच्या काळामुळं आपल्याला उशीर झाला या योजनेसाठी. कारण की सगळीकडे देशाला संकटचं खूप मोठ्या प्रमाणात संकट होतं. पण ते संकट सगळेजण गॅसची टंचाई लक्षात घेऊन प्रत्येक जणांना असं वाटत होतं की आमच्या घरी गॅस मिळेल का नाही मिळेल का, म्हणून सगळेजण ज्यांच्या घरी गॅस असताना सुद्धा दुसऱ्या गॅससाठी नंबर लावत होते. मग अशा प्रकारे अशा परिस्थितीमध्ये विरोधकांनी या ठिकाणी राजकारण केले. राजकारण करून त्या गर्दीला अजून जास्त गर्दी वाढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. पण आपले देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये इतका टंचाई असताना सुद्धा देशामध्ये कुठेही गॅस कुठल्याही लास्ट वर्गापर्यंत कमी न पडू देता परत ज्यांना एवढी अडचण असून सुद्धा गॅस पुरवठा सुरळीत केले ते केले. परत मलाही वाटलं आता उज्ज्वला गॅस योजनेचं उशीर होईल वाटप, पण तसं न करता अवघ्या महायुद्धाचा संपता तसं बनवलं तर चालूच आहे. तरी पण एवढं शॉर्ट आहे यामध्ये पण त्यांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस टाकी आपल्याला अवेलेबल करून दिलं, भरलेली टाकी. खूप म्हणजे आपल्याला तुमचा स्टाईल तुमची ओळख. सोलापूरमध्ये पुरुषांसाठी खास स्टायलिश आणि प्रोफेशनल ग्रूमिंगचा नवा पत्ता CR7 मेन्स सलून. ट्रेंडी हेअर कट, परफेक्ट शेविंग आणि स्मार्ट लुक आता एकाच ठिकाणी. कटिंग शेविंग फक्त 170 रुपये. कटिंग शेविंग कलर फक्त 500 रुपये. कटिंग शेविंग रागा टी10 फक्त 450 रुपये. किड स्टायलिंग हेअर कट फक्त 100 रुपये. तसेच हायरा फेशियल, हेअर स्पा, फेशियल स्टीम, कर्ली हेअर स्टायलिंग आणि नॅनो प्लास्टर उपलब्ध. स्मार्ट दिसायचंय मग आजच भेट द्या CR7 मेन्स सलून, तुमचा स्टाईलचा परफेक्ट पार्टनर. वेळ सकाळी 9 ते रात्री 10. पत्ता 78 फॉरेस्ट कुमार चौक जवळ रेल्वे लाईन सोलापूर.